हे जे मेन फोल्डर आहे याच्यामध्ये ह्या फोल्डरमध्ये सगळ्या फाईल्स आहेत. याला कॉपी पेस्ट कट पेस्ट कर डायरेक्ट दिस पी सी झॅम्पमध्ये एच टी डॉक्समध्ये. हा मी पहिल्याचा केलेला आहे. हा येतो पेस्ट कर. नाव थोडं चेंज टाक. सपोज गजू टाकून येतो. सेम नाव नको टाकू दोन्ही. आता इथे सगळ्या फाईल्स आल्या. आता हे फोल्डर हे फाईलचं नाव रन करायचं. हे प्रोजेक्टचं नाव झालं. त्यानंतर मग हे झॅममध्ये यायचं परत. झॅम कंट्रोल हे अपाचे आणि माय सिक्वल चालू करायचं. अपाचे सर्व्हर असतं, माय सिक्वल डेटाबेस. हे दोन्ही चालू झाले तेव्हाच म्हणजे रन प्रोजेक्ट. ग्रीन ग्रीन आलं म्हणून चालू झाले. नंतर इथून मी रन करू शकतो डायरेक्ट ॲडमिन. हे आलं ते लिंकमध्ये जायचं तर लोकल होस्ट नंतर नाव टाक प्रोजेक्टचं. ब्लॉक CMS गजू. झाला प्रोजेक्ट रन. इथे हे एरर्स येत आहे कारण आपण डेटाबेसला इम्पोर्ट नाही केलं. आता हे प्रोजेक्ट रन करायचं झालं नंतर माय सिक्वल ॲडमिनमध्ये जायचं. इथून PHP माय सिक्वल ॲडमिन काय असतं, PHP माय ॲडमिन ते ओपन होऊन जाईल. वाईट ना हो. लोकल होस्ट हे झालं. आता ऑलरेडी मी ब्लॉग नावाचं इम्पोर्ट केलेलं आहे. नवीन बनव एक डेटाबेस. हा पहिल्यावालाच आहे मी जो केला तो. इथून डेटाबेस नाव टाक. काही बी नाव टाकू शकतो. ब्लॉग मला वाटतं डेटाबेसचं नाव सेमच पाहिजे. हां बरोबर आहे, डेटाबेसचं नाव सेम पाहिजे ना. याला डिलीट करून टाकतो. डिलीट कसं करायचं? हाऊ टू डिलीट डेटाबेस SQL डॉट डेटाबेस स्ट्रिंग. इथून SQL मध्ये जायचं. SQL चे क्वेरीज रन करायचे असेल तर टाकायचं कॅप्समध्ये ड्रॉप काय होतं, ड्रॉप डेटाबेस आणि ब्लॉग क्वेरी लिहिली रन करायची. हा ब्लॉक डेटाबेस आता डिलीट झाला. आता प्रोजेक्ट पण रन नाही होणार. रिफ्रेश केलं तर सगळे एरर येऊन जाईल. हे असे एरर तुला येत होते पहिलेच. म्हणजे तू डेटाबेस इम्पोर्ट नव्हता केला, तुम्हाला कोण पाठवलं त्याच्यामध्ये हेच होतं सगळं. तर मग हे झालं. नवीन नवीन डेटाबेस बनवायचं. नाव सेम, हे सेम नाव टाकायचं. ब्लॉक क्रिएट करायचं. ते डेटाबेस क्रिएट झालं. नंतर इम्पोर्ट, इथं इम्पोर्टमध्ये जायचं. इथून चूज फाईल करायची. जिथं को पेस्ट केलेलं आहे प्रोजेक्टच्या फाईल झॅम्प htdocs गजू. डेटाबेसमध्ये ही फाईलमध्ये सगळा डेटा आहे आपला. नाव बघ ब्लॉक. ओपन करायची. इथं फाईल आली, इम्पोर्ट करून घे. त्याच्यामध्ये सगळा डेटा येऊन जाईल. ब्लॉगला ओपन करायचं. बघ हे टेबल्स आले सगळे. स्ट्रक्चर पण जायचं. इथं कॅटेगरीज पोस्ट सगळे युजर्स. हा डेटा ऑलरेडी मी सेव्ह करून ठेवलेला आहे त्या फाईलमध्ये. वेगळे स्वप्नील आशय अविनाश सुष्टी. आता आता प्रोजेक्ट रन कर. झालं.
एवढं सिम्पल जमत नव्हतं भाई. ऑलरेडी मी जे बनवून ठेवलेलं आहे, मी लॉग इन केलं तर वाटतं, तर त्याच्यामुळे ते माझं ऑलरेडी दाखवत आहे. आता इथं साइन इन करायचं तुला असं दिसेल. स्टार्टिंग ओपन करशील तेव्हा हे पेज ओपन होईल. नाही, हे नाही होणार. हे साइन इनचं ओपन होईल सगळ्यात पहिले मला वाटतं. इथून साइन इन करतोय ना आता. तू पहिले साइन अप करून घे, म्हणजे नवीन युजर आहे. गजू, गजू नंतर लास्ट नेम. काय लास्ट नेम तो? लास्ट नेम, युजर नेम गजू टाकून देतो. ईमेल gaju@.com. पासवर्ड gaju@1234. gaju@1234. इथून प्रोफाईल पिक्चर चूज कर, एखादी रॅन्डम पिक्चर काही घे. सपोज हे टाकून तसं त्यासाठी सबमिट करायचं. साइन इन झालं. आता गजू नंतर इथं काय पासवर्ड आहे ना, gaju@1234. हे साइन इन करायचं. नो पोस्ट म्हणून आता तू स्टार्ट केलं आणि तू एक युजर आहे फक्त. इथं तू एक प्रोफाईल पिक्चर दिसेल. इथं थोडंसं बग आहे, म्हणजे काय आहे काय माहिती, पूर्ण फोटो दिसत नाही. इथून ॲड पोस्ट करू शकतो. सपोज टायटल टाकायचं, गजूस पोस्ट. इथून काय टायटल टाकायचं, इथून सिलेक्ट करायचं वेब डेव कॅटेगरीज. दिस इज द डिस्क्रिप्शन, सगळा ब्लॉग येतं येईल. दिस इज गजूस फर्स्ट पोस्ट. इथून एक पिक्चर थंबनेल सिलेक्ट करायचा. सपोज माझा सिलेक्ट केला फोटो, अपलोड करायचं. तर ब्लॉगमध्ये तर इथं मॅसेज येऊन जाईल, पोस्ट ॲडेड सक्सेसफुली. नंतर ब्लॉगमध्ये यायचं. इथं दिसून जाईल तुला. नाही बघ, इथं आले गजूस टायटल वेब डेव कॅटेगरी. दिस इज गजूस फर्स्ट पोस्ट. आणि इथं थंबनेल जे काही असेल ते. इथं टायमिंग येतो सगळा. 26 जानेवारी 1:30 केलं तर सबमिट. बाय गजू लास्ट टाइम जे तुझं नाव येईल तिथं तुझा डीपी प्रोफाईल पिक्चर येऊन जाईल. हे सगळ्या गोष्टी परत इथं सर्च बी करू शकतो तू. टॉपिकनी गजू टाकलं सपोज, तर ज्या पोस्टमध्ये टायटलमध्ये गजू आहे ते सर्च होतं. म्हणजे हे पण एक फीचर आहे. इथून कॅटेगरी वाईज पण सर्च करू शकतो आपण. प्रोग्रामिंगमध्ये एक आर्टिकल आहे, वेबडेवमध्ये वेबडेवमध्ये 2 आहे. आता याच्यामध्ये थोडेफार बग्स पण आहे, कारण आपण हा जो तुझा आता ब्लॉग लिहिला, मी तो स्वप्नील नाव का बरंच आहे. ब्लॉगमध्ये गेल्यावर सपोज शेवटी इथं हा गजूस पोस्ट म्हणून जर आपण डमी आर्टिकल लिहिला तो वेबडेमध्ये आहे. पण आता जर इथं आपण वेबडेमध्ये गेलं तर इथं तो दाखवत नाही, राईट. म्हणजे थोडेफार बग्स त्याच्यामध्ये. तू तो व्हिडिओ बघून करू शकतो सॉल्व. एकदा स्वतःचं डोकं लाव थोडंफार, कारण ऑलरेडी सगळं कोड ते भेटलेला आहे तुला. स्वतःहून जेवढं करता येईल कर, अजून थोडेफार ॲड फीचर्स. पण तू मोस्टली हे सांगू शकतो आता. त्या डॅशबोर्डमध्ये गेला ना, तुला ॲज अ युजर फक्त 2च ऑप्शन भेटतात. जर तू ॲडमिन असता, आता सपोज ते ॲडमिन कसं करायचं, इथं जायचं, युजर्समध्ये जायचं. युजर्समध्ये एक प्रॉपर्टी दिलेली आहे, अवतार इज ॲडमिन म्हणून. आता हे बघ, 1 जर असेल तर ॲडमिनमध्ये म्हणजे ट्रू. आता सपोज स्वप्नीलला ट्रू आहे, म्हणजे मी जर ह्या अकाउंटने लॉग इन केला तर मी ॲडमिन आहे. आणि तुझी आपण त्यात साइन इन केलं ना गजू म्हणून, तर तिथं 0 आहे. तर तुला ॲडमिन करायचं असेल तर याला 1 करून टाक फक्त. जर याला तू 1 केलं तर तू ॲडमिन बनून जाशील. इथं अपडेट झालं 1. इथं ब्लॉगमध्ये आला. आता इथं रिफ्रेश केल्यावरती तुला मल्टिपल हे होईल. लॉग आउट करून परत एकदा करून घे लॉग आउट. साइन इन कर परत. गजू @1234. हे बघ आता, तू ॲडमिन झाला, तुला पहिले 2च ऑप्शन अवेलेबल होते. आता ॲड युजर, तू नवीन युजरला ॲड करू शकतो इथून. मॅनेज युजर्स त्यांना डिलीट करू शकतो, म्हणजे उडू शकतो. ॲड कॅटेगरीज करू शकतो, मॅनेज कॅटेगरीज करू शकतो. आणि जे काही पोस्ट आहे ते तू म्हणजे आता सपोज ही पोस्ट आहे ना, तर तुला तू बाकीच्या पोस्ट पण मॅनेज करू शकतो. ॲड पोस्ट इथं 2 होते समजा, ॲड आणि मॅनेज पोस्ट. ॲड युजर, मॅनेज युजर, ॲड कॅटेगरी, मॅनेज कॅटेगरी, हे ऑप्शन तुला अवेलेबल झाले. आता तू ॲडमिन आहे म्हणून. ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या सर लोकांना फक्त.
त्यांना वाटलं पाहिजे की म्हणजे खूप भारी बनवलेलं आहे असं तसं. नंतर इथं अबाउट त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नाही मी. म्हणजे तुझं टाकून दे काय काय तुझं म्हणजे थोडंफार माहिती टाकून दे इथं GPT वरून इकडून तिकडून. सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड काय काय फीचर्स आहेत तेवढे थोडेफार टाकून दे. सिक्युरिटी काय काय चांगली म्हणजे असं प्रोव्हाइड केलेली आहे. इथं मी असं डमी डेटा टाकला होता, याला थोडं CSS ते लाव चांगलं करून दे याला फक्त. हे नाव आहे ना, याला कोडिंग मध्ये जाऊन चेंज करून टाक, तुझ्या प्रोजेक्टचं नाव कर याला. तर ते कसं करायचं, ते जाऊ फाईल मध्ये, C मध्ये, जॅम, htdocs, तुझ्या प्रोजेक्ट फाईल त्याच्यामध्ये याला VS कोड मध्ये ओपन कर. कोडिंग पण समजून घे चांगली. काही तुला नवीन फीचर ऍड करायचे असेल तर ते काम आहे पडेल तुला. आता ती जी सपोज आपण जेव्हा प्रोजेक्ट रन ओपन केला तर सगळ्यात पहिले ही फाईल लोड होती. ही index.php फाईल असते. ही फाईल आहे ती index.php. आता सपोज तुला याच्यामधलं हे नाव चेंज करायचं आहे ना, डायरेक्ट जायचं कंट्रोल F कर, स्वप्नील सर्च कर. याच्यामध्ये नाही होत ते. हां बरोबर आहे, याच्यामध्ये हे केलेलं आहे मी. कन्फिग नाही, blog.php मध्ये असेल का तू. कंट्रोल F, स्वप्नील, नाही याच्यामध्ये पण नाही आहे. पार्शियल्स मध्ये जायचं, याच्यामध्ये हेडर जो आहे. आता हेडरचे फोटो जर तुला PHP जर येत असली तर समजून जाईल. आता हे काय, सपोज हा बघ, हा index.php पेज आहे ना, याच्यावरती हेडर कॉमन आहे. आता तू अबाउट मध्ये गेला, त्याच्यावरती पण हेडर कॉमन आहे. सर्व्हिसेस मध्ये गेला तरी एवढं हेडर कॉमन आहे, आणि कॉन्टॅक्ट मध्ये पण हेडर कॉमन आहे. मग आपण काय करतो, एक नवीन फाईल बनवतो, header.php. याच्यामध्ये फक्त तेवढा कोड राहील, एवढा हा जो नॅव्हिगेशन बार आहे त्याच्यामध्ये नाव आहे, हे नॅव्हिगेशन बार आणि हे याचं साइन इन लॉग आउट डॅशबोर्डचा ऑप्शन आहे. हा कोड फक्त ह्या फाईलमध्ये राहील. म्हणजे प्रत्येक फाईलमध्ये सेम कोड लिहायची गरज नाही आहे. आणि दुसऱ्या फाईल जिथं आपल्याला हा कोड यूज करायचा आहे, समजा आपल्याला index.php वरती हा कोड यूज करायचा आहे, बघ आपण त्याला इन्क्ल्यूड केलं म्हणजे इम्पोर्ट केलं या फाईलला पार्शियल्स फोल्डरमधून header.php फाईल, आणि तिथं सगळा कोड येऊन होतो. म्हणजे एका लाईनमध्ये काम होऊन होतं, परत परत कोड लिहायची गरज पडत नाही, त्याच्यामुळे तसं असेल. आता इथं आलो, याच्यामध्ये बघ इथं नाव दिलेलं आहे स्वप्नील, हे तिथं नाव टाकून दे, प्रोजेक्ट नेम, ब्लॉगिंग CMS, काय बी तुला जे वाटलं ते नाव टाकून दे समजण्यासाठी. बाकी आता इथं रिफ्रेश केल्यावर सेव्ह करायचं, रिफ्रेश. हे PHP थोडं, हा झालं ठीक आहे, अपडेट झालं. आता हे बघ, आपण फक्त एकाच ठिकाणी नाव चेंज केलं. आता आपण अबाउट वरती गेलो तरी तेच नाव येईल, सर्व्हिसेस वरती गेलो तरी तेच नाव येईल, आणि कॉन्टॅक्ट वरती गेलो तरी सेमच नाव येईल. म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला सपोज आपण जर प्रत्येक फाईलमध्ये वेगळ्या वेगळा कोड लिहिला असता ना, तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी जाऊन नाव चेंज करावं लागलं असतं. पण ह्या गोष्टीमुळे एक असा फायदा होतो. सेम गोष्ट फुटरसाठी पण केलेली आहे. म्हणजे फक्त ह्या भाषेमध्ये फुटरमध्ये हा कोड लिहिलेला आहे सगळा, एवढ्या एवढा याचा एवढं दिसतंय तेवढं फुटरचं. बाकी त्याला इन्क्लूड केलं म्हणजे एका ठिकाणी चेंज केलं तर ते सगळीकडे रिफ्लेक्ट होतं. तर या पद्धतीने म्हणजे असतं. तिथं ब्लॉगवरती ओपन करू शकतो तू याला, इथं सगळं कॉन्टेंट दिसेल. बस एवढंच आहे.